स्तवन आणि गण झालेला आहे आणि सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे गवळणीकडे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुद्धा तरुण वर्ग आहे आणि मी सुद्धा तरुण वर्ग आहे. या शक्तितुला म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचा भेद. शक्तिवाले शाहीर ही राधेचा बाजू घेणार आणि तुरेवाले शाहीर माझे प्रतिस्पर्धी शाहीर हे आपल्या कानाची बाजू घेणार. परंतु ही जरी बाजू मांडत असताना त्या राधा कृष्णाच्या प्रेमाला कुठे डाग लागणार नाही एवढी मात्र काळजी आपण घ्यायची आहे. कारण का या राधे आणि कानाचं प्रेम हे अतूट होतं. ते आताच्या प्रेमाला नाही जमणार. आता जरी कितीही प्रेम केलं मग ते परशा अर्चे असू दे किंवा रोमिओ जुलिएट असू दे, परंतु माझ्या राधा आणि कानाचं प्रेम हे अतूट होतं. त्या प्रेमाला डाग लागता कामा नाही. आणि असं असतानाही राधेनं कानावर खूप प्रेम केलं. परंतु काना या राधेला सोडून मथुरे नगरी गेला. परंतु काना तू गेला, परंतु एक वेळ देखील या राधेला पाहण्यासाठी मागे येऊ शकला नाही. काय रे काना, काय चूक काय होती माझी? बुवा तुम्ही मला सांगायचं आहे. या गाण्याची कटिंग द्याल तेव्हा त्या गाण्यामधून तुम्ही का सोडून गेलात तो विषय इथे मांडायचा आहे. गवळण सुरुवात करतोय. या राधेला लावला तू प्रेमाचा लळा, तूच फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा, तूच फुलविला रे काना माझ्या प्रीतीचा मळा.
तू असं केलं का या राजेला सोडून तू गेला वाट पाहते मी रे तू येशील का पुन्हा सांगून दारी मधला काय केला मी गुन्हा समजून घेशील का तू या राजेच्या मना अनमोल प्रेम कहाणी कोण सांगेल या जना किती दोषीला या राधे विरहाच्या जळा किती दोषीला या राधे विरहाच्या जळा तुझं फुलवीला रे काना माझ्या प्रीतीचा मळा तुझं फुलवीला रे काना माझ्या प्रीतीचा मळा या राधेला लावला तो प्रेमाचा लळा या राधेला लावला तो प्रेमाचा लळा तुझा फुलवीला रे काना माझ्या प्रीतीचा मळा तुझा फुलवीला रे काना माझ्या प्रीतीचा मळा तूच फुलवीला रे काना